रावलीची माय, ए रावलीची माय, इकडे ये बरं. झालं बाई मेल्याचं पुन्हा सकाळी सकाळी सुरू. काऊन वालडू राहिलं रे टाकल्या सकाळी सकाळी? तुम्ही चैन बसा ना. मी तिला आवाज देऊ राहिलो, तुम्हाला आवाज देऊ राहिलो का? लयच बायकोचा बैल झाला रे तू. काय कोण ओरडू राहिली सकाळी सकाळी? रावल्या उठलं का नाही? त्याला मंदिरात धाडणार, पारायणाला बसेल ना त्यो. थांबा मी आवाज देते त्याला. रावल्या, ए रावल्या. काय ग मम्मी, उठले की साहेब? झाली झोप? नसन झाली तर पुन्हा झोपून राहा. नाही झाली जाऊ का पुन्हा झोपाला? रातभर काय नांगर आणि जातात काय? काऊन आवाज येत होती मॉम तुम्हाला? ते सप्ताह बसला ना, तर मग तुला जायचं नाही का ज्ञानेश्वरी वाचायला? पारायणाला जायची तर. पारायणाला? मी फक्त पोहे खायला जाणार आहे. काट्या खापना तिथं ज्ञानेश्वरी वाचायला गंज पोरं बसते ना. तो एवढाले तुला काय झालं बसाल तिथं का नुसतं गिळाला जातो? मी नाही जाते मालकोन सोबत नाही. आपण फक्त नुसतं पोयावर ताव मारणार, दुपारा पंगत जेवायला जाणार, संध्याकाळी पंक्तीत जेवणार, मस्त रातभर ना घ्यायचा, मस्ती करायची पोरासोबत. अरे इतका कसा खवगांडे रे तू? अरे देवाचं काही नाव घ्यायचं काही तेव्हा लवकर लग्न होतील तुमचे. मग राहुल, झाली का अंघोळ? हा झाली ना. चाल मग पटकन, पोयाची पंगत सुरू झाली, आत्ताच आलाच देऊ राहिले ते. चाल मग पटकन, मग पुन्हा पोहे संपून जाते ना, आपल्याला काहीच राहणार नाही. हा पारायणाला बैस म्हणलं तर खाप्या नाही तिथं आणि तुला पोहे खायला बरं जायचंय. आम्ही तुम्हाला व्यान दर्शक कागदात गुंडाळून घरी. अरे जा मग पटकन, पुन्हा पोहे संपून जातील. तुम्हाला त्या ऍसिडिटी होती ना पोहे खाल्ल्या ना? नाही चालतंय मला कधी मधी परसाद येते घेणंच पडतो थोडाफार. चाल रे तू बी, नाही तर जाईन पोहे संपून. खरे श्यामे, तू तर म्हणे पोहे वाटायला सुरुवात झाली, इथे तर कोणी दिशा नाही. सर्व गावकरी मंडळींनी नाश्त्यासाठी लवकरात लवकर मंडपात येणे. चालते काकाला विचारू पोहे कुठे येतं. बरोबर काय म्हणत्या बोला ना. काका पोहे कुठे? आम्हाला कव्वाचे पोहे खायचे. तुमच्या घरच्या वर्गणी भरेल का? नाही. आता तुम्हाला पंक्तीत बी जेवायला भेटणार नाही मग आणि पोहे तर खायलाच भेटणार नाही. ज्याने वर्गणी भरेली त्याला एक छोटी पाच देईल, त्याच्याच घरच्याला जेवू नाही, बाकीच्याला काहीच नाही. बापरे, हे तर आपल्यासोबत लय मोठा गेम झाला मग. याच्यावर काही उपाय गिपाय आहे का नाही काही? तुम्ही पारायणाला बसले का? पारायणावाले पोरायला बी आहे बरं का पोहे. आम्ही पारायणाला बी नाही बसेल. आता उकली मग तुम्ही पोह्यातून बिन पंक्तीतून बी जा घरी. चाल राहुल, आपल्या घरच्याला सांगू वर्गणी द्या आणि मगच येऊ खायला. तसं काही आता आपल्याला भेटणार बी नाही. जाऊ दे मग, चाल घरी. चाल भाऊ आता काहीतरी मग. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.